अरे बापरे! हे काय झालं? तर मित्रांनो, इन्शुरन्स किती गरजेचा आहे हे मला परवा समजलं. ज्यावेळी मी पुणे टू सातारा ट्रॅव्हल करत होतो. एक टू व्हीलरवाल्याने मला इथं येऊन धडक दिली. त्याच्या कॅरेजला थोडं सामान बांधलेलं होतं. तर तो इथं एक थोडा डेंट पडला आणि थोडासा तो असा घासत गेला आणि याचा जो मिरर होता त्याच्यामध्ये त्या कॅरेजचं जे मागचं जे सामान होतं ते याला धडकलं आणि त्याच्यानंतर हा बघा माझा मिरर इथं तुटलेला आहे. आता माझ्याकडे 2 ऑप्शन होते. तर मी हे पहिल्यांदा जे मल्टी ब्रँड शोरूम आहे तिथे आणि जे आपलं टाटाचं शोरूम आहे इथं मी चेक केलं याची कॉस्ट किती आहे. तर याची कॉस्ट थोडी जास्ती होती. याची जी कॉस्ट होती इन्शुरन्सच्या जे नो क्लेम बोनस होतं त्याच्यापेक्षा जास्ती होतं. दुसरी गोष्ट अशी झाली की इथं पण थोडासा डेंट आलाय आणि इथं पण थोडेसे स्क्रॅचेस आलेले आहेत. सो मी विचार केला की आपण हे 0 डेप्थ इन्शुरन्समधून कव्हर करूया. तर मी त्यासाठी डिमार्टोचं जे शोरूम आहे मुंडवामध्ये मी तिथे आलो आणि त्याच्यानंतर मी याच्यासाठी क्लेम रेज केला आणि आता आपली गाडी इथं लागलेली आहे. आपला क्लेम पण अप्रूव्ह झालेला आहे. आता इन्शुरन्स हा 2 वेनी क्लेम होतो. पहिली तर गोष्ट अशी आहे की तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे त्याच्याकडून पण तुम्ही क्लेम करून घेऊ शकता किंवा ज्याने तुम्हाला धडक दिली त्याच्याकडून पैसे घेऊ शकता. परंतु जो म्हणजे ज्याने मला धडक दिली तो थांबला नाही, तो पळून गेला. त्यामुळे ट्रॅफिकमुळे मला त्याच्याशी म्हणजे तो मला भेटला पण नाही नंतर. तर त्यामुळे असं झालंय की मला माझा ओन डॅमेज इन्शुरन्स मला क्लेम करायला लागतोय. क्लेम रेज करण्याची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला पहिल्यांदा इंटिमेशन द्यावं लागतं. ज्या कंपनीचा तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्या कंपनीला पहिल्यांदा कॉल किंवा मेसेज किंवा चॅटवरती तुम्हाला मेसेज करावा लागतो किंवा तुमच्याकडे अजून एक ऑप्शन असतो जर तुम्हाला त्यांचे कॅशलेस गॅरेजेस माहित आहेत कुठे कुठे आहेत तर तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा जर तुम्ही टाटा इन्शुरन्स मोबिलिटी इन्शुरन्स मधून इन्शुरन्स घेतला असेल तर तुम्ही डायरेक्टली टाटाच्या शोरूमला जाऊ शकता. माझ्याकडे कॅशलेस गॅरेजचं नाव होतं माझ्या जवळचं जे की डेमॅटो होतं मुंडवामधील. मग मी तिथे आलो. तिथे आल्यानंतर मला पहिल्यांदा क्लेम इंटिमेट करायला सांगितला. क्लेम इंटिमेट केल्यानंतरची पुढची जी प्रोसिजर आहे ती सर्व प्रोसिजर ही कॅशलेस गॅरेजमध्ये होऊन जाते. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. ते तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतात. सर्व क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात की हा इन्सिडेंट कसा घडला, कुठे कुठे डॅमेज आहे, ही गाडी आपल्याला पूर्ण दाखवावी लागते. आता माझ्या इथे थोडंसं इथे स्क्रॅच आहे, बाकी कुठेही गाडीला डॅमेज नाहीये. तुम्ही बघू शकता त्यांनी इथं मार्क्स वगैरे केलेले आहेत सर्वेअरला दाखवण्यासाठी. तर सर्वेअर आधी येतो, गाडी बघतो किंवा ऑनलाईन पण सर्वेअर ला व्हिडिओ कॉल किंवा फोटोज पाठवले जातात. जिथे डेंट आहेत किंवा जिथं जिथं स्क्रॅचेस आहेत हे पाठवलं जातं आणि त्याच्यानंतर तो चेक करतो सर्व गोष्टी आणि त्याच्यानंतर गाडी क्लेम होते. मला माहित नाही तुम्हाला पण हा अनुभव आलाय का? थोडं टाटाचे जे मॉडेल आहेत सर्वांचा जो आरसा आहे तो थोडासा बाहेरच्या साईडला आहे. तुम्ही बघू शकता. त्यामुळे मिरर डॅमेजचे जे चान्सेस आहेत ते थोडे जास्त असतात आणि हे बघू शकता हा मिररची साईज पण थोडीशी जास्ती आहे. सर्वेअरनी ज्यावेळी क्लेम अप्रूव्ह केला त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर एक मिरर त्यांनी ऑर्डर केला आधी आणि बाकीचे पेंट वगैरे जे साहित्य लागते ते ऑर्डर केलं. मिरर आल्यानंतर 1 ते 2 दिवस लागतो. तो ब्लॅक कलरमध्ये येतो. ब्लॅक कलरमध्ये आल्यानंतर जो गाडीचा कलर आहे आता माझा पियानो ब्लॅक कलरचा मिरर आहे त्याला ते पेंट करतात. त्याच्यामध्ये तो पेंट वाळेपर्यंत एक दिवस जातो आणि जिथं डेंट आहे तिथं डेंटिंग आणि पेंटिंगला 1 दिवस लागतो. तर आधी मित्रांनो इथं डेंट पेंट होईल गाडी. त्याच्यानंतर मग मिररचे जे काम आहे ते केलं जाईल. तर मित्रांनो असं हे जेन्युन जे टाटाचे पार्ट्स आहेत ते मागवले जातात. तर हे आता तुम्ही बघू शकता हे टाटाकडून आलेलं आहे बॉक्स. इथं तुम्ही बघू शकता हे टाटाकडून आलेलं आहे बॉक्स टाटा मोटर्स कडून. तर हे पार्टचे डिटेल्स आहेत पूर्ण. तुम्ही हे व्हेरीफाय पण करू शकता टाटा सोबत. तर टाटाचेच हे जेन्युन पार्ट्स ते बसवतात. फिटमेंटच्या आधी तुम्ही व्हिजिट करून हे पार्ट्स पण चेक करू शकता ते जेन्युन आहेत का आणि कुठे डॅमेज आहेत का.
संपूर्ण काम झालेलं आहे, आता फक्त फायनल टचअप देत आहेत ते गाडीला. तर मित्रांनो, आपल्या गाडीला लेफ्ट साईडने डॅमेज होता, तर इथून जे आपलं लेफ्ट बॅक साईडचा जो डोअर आहे त्याचा क्लेम झाला नाही, तो त्यांनी दिला नाही, कारण की तो मायनर स्क्रॅच होता. बट इथे जो आपला डेंट होता, तर तुम्ही बघू शकताय अजिबात इथं डेंट दिसत नाही आणि पेंटमध्ये पण तुम्हाला काहीही डिफरन्स वाटत नाहीये. दोन्ही डोअरचा जो पेंट आहे तो सेमच वाटतोय. आणि हा मिरर आहे, मिरर पण एकदम नवीन चकचकीत बसवलेला आहे. आणि मी हा मिरर टेस्ट पण करून बघितला. मिरर आतून ऍडजस्ट पण होतोय आणि इंडिकेशन लाईटलाही काही प्रॉब्लेम नाही. आणि बाकीचे जे थोडे थोडे मायनर जे स्क्रॅचेस होते ते त्यांनी मला फ्रीमध्ये करून दिलेले आहेत. जसं की इथे एक स्क्रॅच होता, तो मला त्यांनी करून दिलेला आहे. इथे थोडं वॉटर लागलं होतं, ते पण मला त्यांनी घालवून दिलेलं आहे पूर्ण. तर मित्रांनो, आपली गाडी पूर्णपणे आता डेंट पेंट झालेलं आहे. माझा लेफ्ट साईडचा जो मिरर होता तो पण बसवून झालेला आहे. व्हिडिओ पण तुमचा तो दाखवतो की आपण काय काय काम याच्यामध्ये झालेलं आहे, कसं झालेलं आहे. जे स्क्रॅचेस होते किंवा जे बाकीच्या मायनर गोष्टी होत्या त्या पण त्यांनी मला फ्रीमध्ये करून दिलेल्या आहेत. आणि जी सर्व्हिस पण त्यांनी खूप मला चांगली प्रोव्हाइड केलेली आहे. जे आतून जे साफसफाई असेल किंवा बाहेरून पण असेल, तर तुम्ही गाडी बघू शकता. मी आतला पण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर त्यांनी पूर्णपणे साफ करून मला गाडी दिलेली आहे. आज माझी डिलिव्हरी आहे आणि हे सर्व गोष्टी म्हणजे जो लेफ्ट साईडचा मिरर होता आणि लेफ्ट साईड डोअरला एक डेंट होता छोटा आणि पेंटिंग, याचा पूर्ण खर्च 9,263 रुपये आला. आणि मला फक्त 1,000 रुपये त्यांना पे करायचे. ते पे केले की आपली गाडी फिक्स करतात ते. आणि या पूर्ण जे इन्शुरन्सची प्रोसेस आहे, म्हणजे जे पेमेंटची असेल किंवा जे फोटो अपलोड करणे असतील, ते हे सर्व डिमॅटो करून देतं तुम्हाला. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. फक्त तुम्हाला एक साईन द्यावी लागते आणि जे तुमचे प्रोसेसिंग फी आहे 1,000 रुपये, तेवढीच तुम्हाला भरायची. तर ही अशी आतून गाडी साफ केलेली आहे. पूर्ण डॅशबोर्ड वगैरे पण मला क्लीन करून दिलेलं आहे त्यांनी, बघू शकताय. तर मित्रांनो, खूप चांगलं वाटतंय. जवळपास आता 2 ते 3 दिवसानंतर मला माझी गाडी भेटलेली आहे आणि म्हणजे गाडीचं जे सगळं काम आहे ते पण झालेलं आहे. आणि माझा जो डिमाटो सोबतचा जो आणि इन्शुरन्स क्लेमिंगचा जो एक्सपिरियन्स होता तो पण खूप चांगला आहे. भेटूयात आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये.